पुन्हा एकदा सांगतो, त्याचे नियम आणि निकष होते. त्याची तपासणी सीएजी करतं. एकही पैसा नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही. आपण योजना सुरू केल्यानंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून योजना सुरू केली, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणं हे महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात शक्य नव्हतं. त्यानंतर आपण तपासणी सुरू केली. ई-केवायसी हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी ई-केवायसी केलं नाही. 1,65,00,000 बहिणींनी ई-केवायसी केलं. त्यामुळे त्या पात्र ठरल्या. त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळतात. काहींनी ई-केवायसी केलं नाही. अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही. कारण ही योजना ज्या बहिणींना मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे, किंवा ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं त्यांच्याकरता आहे. त्यामुळे त्याही जे काही लाभार्थी होत्या त्यांना आपण त्या ठिकाणी वगळलं. काही आपल्याला कल्पना आहे पुरुष लाभार्थी होते, त्या पुरुष लाभार्थ्यांवर तर आपण कारवाईच करतोय, त्यांच्याकडनं वसुली देखील आपण करतोय. काही सरकारी कर्मचारी होत्या, आता कदाचित त्यांनी सगळेच अप्लाय करतात म्हणून करून टाकलं, पण त्यांच्यावरही मला असं वाटतं की थोडी शिस्तभंगाची कारवाई ही करावीच लागेल. आणि म्हणून आता हा जो आकडा आलेला आहे 100% व्हेरीफाईड आकडा आहे. आणि या बहिणींना जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. आता नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडक्या बहिणी, तुम्ही आत्ताचा लाईव्ह व्हिडिओ श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आत्ता तुम्ही बघितला आणि ऐकला. लाडक्या बहिणींसाठी पुन्हा मुख्यमंत्री साहेब सांगत आहेत की मी पुन्हा एकदा सांगतो असं ते म्हणत आहे. आणि ई-केवायसी राहिल्यामुळे किती लाखो लाडक्या बहिणी या अपात्र होत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी, आता तुम्हाला हे सगळं माहीतच आहे. लाडक्या बहिणी बघा, आता आजचा आकडा आहे 92 लाख. 92 लाख लाडक्या बहिणी या आज 20 ऑगस्ट रोजी या 92 लाख हा आकडा गेलेला आहे. 92 लाख टोटल लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहे. आता त्यामागे अनेक कारणे आहेत. त्यामागे ई-केवायसीचं पण कारण आहे आणि त्यामागे ज्या बहिणी अपात्र आहेत त्या पण आहेत, त्या बाहेर पडलेल्या आहेत. आणि ई-केवायसीमुळे सुद्धा लाडक्या बहिणी अपात्र ठरविण्यात आलेल्या आहे. मग आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना ई-केवायसी करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हप्ते मिळतील. राहिलेले हप्ते पण मिळतील, पुढील येणारे पण हप्ते कंटिन्यू मिळत राहतील. त्यामुळे लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ई-केवायसी. आता तुम्ही म्हणाल ई-केवायसी म्हणजे काय? तर ई-केवायसी म्हणजे तर इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुमची सगळी पडताळणी होते, तुमची तपासणी होते आणि त्यावरून असे सिद्ध होते की तुमचे जे कागदपत्र आहेत ते खरंच तुमचे आहे. तुमच्या कागदपत्रामध्ये जर काही कुठे चूक आढळली, त्रुटी आढळली, जर काही फरक आढळला, बदल आढळला, चुकीची माहिती आढळली, तर मात्र लाडक्या बहिणींचे लाभ हे कायमचे बंद होत आहेत, बंद होणार आहेत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींकडे कागदपत्र आहेत, खरी माहिती आहे, जसं की आता तुमचा जो जन्मदाखला आहे, जन्मदाखल्यावर तर कोणी खोटी माहिती देत नाही. जन्मदाखल्यावर तुमचं नाव, तुमचं जे काही असतं, तुमची जन्मवेळ असते, जन्मतारीख असते, तुमचा पत्ता असतो, तुमचा मोबाईल नंबर असतो, असं सगळं असतं. तुमचं जन्म ठिकाण असतं, म्हणजे जे काय गाव, जिल्हा वगैरे, राष्ट्र, महाराष्ट्र, स्टेट वगैरे असं सगळं तुमच्या जन्मदाखल्यावर माहिती असते. म्हणून जेव्हा आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता तेव्हा आपल्याला बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच जन्मदाखलासुद्धा आपण जोडला होता. तुम्ही जर नसेल जोडला किंवा त्यामध्ये जर काही चूक असेल तर मात्र लाभ हे बंद होण्याची शक्यता आहे. आता जन्मदाखल्याप्रमाणे आधार कार्ड निघतं आणि जर आता
तुमचं आधार कार्डवरील जर माहिती चुकीची असेल तरीसुद्धा आता सरकारकडे तो डेटा पोहोचलेला आहे आणि ज्यांची चुकीची माहिती सरकारला आढळलेली आहे अशा लाडक्या बहिणींचे सुद्धा हप्ते हे बंद करण्यात आलेले आहे. कारण की आज हा आकडा 92 लाखावर गेलेला आहे. आता 92 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर निघालेल्या आहे. आता या लाडक्या बहिणी समजा 92 लाखातील लाडक्या बहिणी जर काही अशा असतील की त्यांची ई-KYC राहिलेली आहे तर त्यातील लाडक्या बहिणी 92 लाखातील लाडक्या बहिणी म्हणजे ई-KYC राहिलेल्या त्या ई-KYC प्रक्रिया सुरू झाल्यावर ई-KYC करतील आणि मग त्यांना पुन्हा हप्ते सुरू होतील. परंतु ई-KYC प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तुम्ही मनाने आणि गडबड करून घाई करून ई-KYC करण्याची घाई करू नका. कारण की याआधी भरपूर पात्र लाडक्या बहिणींनी ई-KYC करून चूक केलेली आहे म्हणजे चुकीची ई-KYC केलेली आहे आणि पर्याय निवडताना काहींची चूक झालेली आहे आणि ज्यांच्याकडे कागदपत्र नव्हते त्यामुळे त्यांची ई-KYC राहिलेली आहे आणि अशा या अनेक कारणांमुळे ई-KYCमुळे अनेक बहिणी या अपात्र झालेल्या आहेत. आता जेव्हा ई-KYC प्रक्रिया सुरू होईल तेव्हा तुम्ही शांतपणे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल तो व्हिडिओ बघून मगच तुम्ही ई-KYC करायची. लाडक्या बहिणी बघा, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे माहिती सांगत असते. अत्यंत इम्पॉर्टंट मी तुम्हाला सर्व अपडेट देत असते. लाडक्या बहिणी, आपल्या प्रत्येक व्हिडिओमधील प्रत्येक शब्द आणि एक एक वाक्य आपल्या अत्यंत महत्त्वाचा असतो. तुम्हाला माहीत आहे का लाडक्या बहिणी, आम्हाला भरपूर सारं रिसर्च करावं लागतं तेव्हा आमचा व्हिडिओ तयार होत असतो. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला काही प्रश्न आहे का, समस्या आहे का, अडचणी आहेत का, काही शंका आहे का, डाऊट आहे का, तुम्ही मला कमेंट करून ठेवा. तुम्हाला तुमच्या कमेंटला मी प्रत्येक कमेंटला मी उत्तरं देत असते आणि तुमच्यासाठी तसा व्हिडिओ आणत असते. त्यामुळे लाडक्या बहिणी सगळ्यांनी आठवणीने कमेंट करा हां, तुम्हाला काही प्रश्न असेल तर. आणि त्याहून महत्त्वाचं मी एक प्रश्न विचारते की तुम्हाला जुलै हप्ता आला का, नाही आला ना? कारण की आपला आज 20 ऑगस्टला 12 वाजता व्हिडिओ आलेला आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे की हप्ता कधी येईल, हप्ता यायला विलंब का होत आहे आणि हप्ता किती तारखेला येणार आहे, किती हप्ता येणार आहे, असे सर्व अपडेट मी आजच्या 20 ऑगस्टच्या 12 वाजेच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला की तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील. आणि ई-KYCबद्दल तुम्हाला काही प्रश्न, समस्या, अडचणी असेल तर मला कमेंट करून ठेवा हं. लाडक्या बहिणी बघा, मी तुम्हाला आज जो लाईव्ह व्हिडिओ जो दाखवला आहे मुख्यमंत्री साहेबांचा, तो त्यांनी आजच त्यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे, स्वतः ही बातमी दिलेली आहे, त्यांनी स्वतः हे नवीन अपडेट दिलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी, मी तुम्हाला आज संपूर्ण नवीन अपडेट सांगितलेला आहे. तो ई-KYCसाठीच आपण मुख्यमंत्री सरकारला, आपल्या महाराष्ट्र सरकारला पुन्हा विनंती करत आहोत की लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू करावी की जेणेकरून पात्र लाडक्या बहिणींना पुन्हा ई-KYC करता येईल आणि त्यांचे हप्ते पुन्हा सुरू होतील. आणि सोप्या पद्धतीमध्ये ई-KYC कृपया करून महाराष्ट्र सरकारने सुरू करावी ही आपली महाराष्ट्र सरकारला विनंती आहे. तर लाडक्या बहिणी, आपले सगळेजण आपण काळजी घ्या आणि आपण आनंदित राहा. सो थँक्यू व्हेरी मच.